मंगेश कालोखे यांची हत्या ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये या ठिकाणी सहभाग आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी दबाव तंत्रांचा वापर पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी करत आहे. पोलीस प्रशासनाने अतिशय योग्य पद्धतीचा तपास हा आतापर्यंत त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी असणारे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी अटक करण्यात त्यांना आलेली आहे. परंतु जे प्लॅनिंग मधले असणारे हे जे आरोपी आहेत ह्यांना प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची सवय लागलेली आहे की अशा पद्धतीने पडद्याआड राहून हे कृत्य करायचं आणि मग समोर मात्र दुसरे आरोपी त्या ठिकाणी दाखवायचे. आपण जर पूर्णपणे पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मंगेशला मारणारे प्रत्यक्ष आरोपी जे होते त्यांनी तोंडाला मास्क त्या ठिकाणी लावलेले होते, रुमाल बांधलेले होते आणि त्यांचं प्लॅनिंग असं ठरलेलं होतं की प्रत्यक्षात मारायला सुपारी मधले असणारे आरोपी जे मुस्लिम समाजाचे 3 आरोपी होते किंवा अजून दुसरे 2 आरोपी आणि रवी देवकरचा मुलगा असे 5 आरोपी प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये आपल्याला मारताना दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना सीसीटीव्हीच्या अगोदर मंगेशला मारलाय आणि सीसीटीव्हीच्या अगोदर मारणारे आरोपीपैकी इथले स्थानिक असणारे चव्हाण असतील किंवा बाकीचे जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी जे आता 12 आरोपी अटक केलेले आहे यातले आरोपी सुद्धा मंगेशला मारण्यासाठी त्या ठिकाणी होते. मग त्यांनी प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं होतं. काही वकिलांकडनं त्यांनी सल्ले त्या ठिकाणी घेतलेले होते की मारायला फक्त आम्ही राहू, हजर व्हायला स्थानिक आरोपी बरोबर घेऊन आम्ही हजर होऊ, अशा पद्धतीचा प्लॅन त्यांनी या ठिकाणी केलेला होता. परंतु पोलिसांनी योग्य असं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्यामध्ये मारणाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं सत्य त्या ठिकाणी उघडकीस त्या ठिकाणी आणलेलं आहे. परंतु हे आपल्या निदर्शनात या ठिकाणी येत असताना जे मुख्य आरोपी प्लॅनिंग मधले आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर दबाव तंत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जात आहे. म्हणून त्यांना त्या ठिकाणी अटक केली जात नाही असं आमचं म्हणणं आहे.